राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाती असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रिया ताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे। त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं। अहो साहेब, हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंब्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे। त्यामुळे एक दोन पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत। जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल, हे आत्ताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत। ड्राय भागातलं पाणी असेल नाही तर इतरही तुमच्या सगळ्यांचे जे कुठले विषय असतील आणि इंदापूर असू द्या, बारामती असू नाही तर दुसरा कुठलाही तालुका असू दे, MIDC असू द्या नाही तर कुठलाही विकासाचा प्रश्न असू द्या, पवार साहेब आहेत, ताई आहेत आणि हे सर्व नेते तुमच्या बरोबर आहेत। आणि मी पळणारा व्यक्ती नाही, पळणारा असतो तर कधीच निघून गेलो असतो। आणि मी राजकारणात फक्त भाषण करण्यासाठी आणि गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही। त्यामुळे याच्या पुढे कुठलाही कार्यकर्त्याला जर कुणी हात लावला तर गाठ पवार साहेबांचे आणि आमच्याशी हे तुम्हाला तिकडे सांगतो। आणि येणारं प्रत्येक इलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना संधी देण्याची तिथं आम्हाला संधी मिळेल तेव्हा प्रत्येक इलेक्शन मध्ये ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बँक असो नाही तर कारखाना असो, तुमच्या पाठीमागे पवार साहेब, ताई आणि आम्ही सर्वजण असो असा शब्द या ठिकाणी देतो। आणि हा देत असताना कुणी कितीही पलीकडनं भावनिक केलं तर विचार हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत। जेव्हा मी निर्णय घेतला पवार साहेबांबरोबर जाण्याचा, सगळ्यात जास्त जल्लोष जर माझ्या कुटुंबामध्ये कुणी केला असेल तर 6 वर्षाच्या मुलाली आणि 10 वर्षाच्या मुलीली केला। आल्या आल्या घरी आल्या गेल्या त्यांनी मला विचारलं, डॅडा तू कोणाबरोबर आहेस, आजोबा बरोबर आहेस का काका बरोबर आहे? मला 2 मिनिटं कळलं नाही की मी ह्याचं उत्तर काय देऊ आणि या कमी वयामध्ये यांना हा प्रश्न का पडला। मी त्यांना सांगितलं नाही मी आजोबा बरोबर आहे। त्यांनी मला कडकडून मिठी मारली। त्यांनी मला सांगितलं, डाडा तुझा अभिमान आहे, 6 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलीला जे कळतं ते 65 वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार। त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं, तू जर या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर, उद्या जाऊन 15 वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं। त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपण ज्या पद्धतीने वागतो, घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो, जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याचा, हे फक्त आपल्या